18 जुलैला सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी असंवेदनशीलपणे उचलून नेले. का तर त्यांनी संविधानिक मार्गाने आंदोलनासाठी जंतर मंतर येथे 20 दिवसापासून उपोषणाला बसलेले होते. हे आंदोलन नेमकं कशासाठी होतं? तर हे आंदोलन होतं मुलांच्या भविष्यासाठी, तुमच्या, आमच्या, आपल्या सर्वांच्या मुलांच्या भविष्यासाठी. सर्वसामान्यांचा मुलगा, शेतकऱ्यांचा मुलगा आणि गोरगरिबांचा मुलगा यांच्या शिक्षणासाठी. कारण श्रीमंतांची आणि नेते मंडळी, जे मंत्री आहेत, व्यवस्थेमध्ये जे घुसलेले आहेत, त्यांच्या मुलांचे शिक्षण हे विदेशामध्ये होत असते. देशातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये केवळ देशातील जे सर्वसामान्य आहेत, देशातले जे गोरगरीब आहेत यांचेच मुलं शिकत असतात. त्यामुळेच त्याचा प्रभाव या सर्वसामान्यावरच पडणार आहे, गरिबावरच पडणार आहे. व्यवस्थेमध्ये रुळलेले किंवा गर्भश्रीमंत असलेले किंवा राजकीय वर्दस्थ असलेले ठराविक, याला अपवाद आहे, याचा अर्थ सर्वच लोक तसे असतात अशातला प्रकार नाही. पण बहुतांशी जर आपण मागोवा घेतला तर बहुतांशी श्रीमंतांचे, गर्भश्रीमंतांचे, भांडवलदारांचे मुलं हे विदेशामध्ये शिकायला असतात. त्यामुळे देशातल्या शिक्षण व्यवस्थेचं किंवा देशातल्या व्यवस्थेचं त्यांच्याशी काही देणे घेणं नसते. उलट ते त्या धोरणांवर भांडवल करत असतात किंवा व्यवसाय करत असतात. नेमकं हाच प्रकार, हा प्रश्न तरी याच्या आधी देखील नीट पेपर फुटलाच होता. या आधी देखील परीक्षेचे घोटाळे झालेलेच होते आणि बेरोजगारीचा प्रश्न हा कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांना भेडसावत आहे, मुलांना, बेरोजगार मुलांना भेडसावत आहे. आणि याच प्रश्नाला सरकारनं लक्ष वेधावं, सरकारने याच्यावर काहीतरी कामगिरी करावी, काम करावं, हाच दृष्टिकोन येथील सरकारला सत्तेत बसवणारा मतदारांचे, विद्यार्थ्यांचे हे मागणी होती. मला नाही वाटत त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं अवाजवी मागणी आहे. वास्तविक सरकारचं धोरणच आहे किंवा सरकारने या बाबीवर काम केलं पाहिजे हे अपेक्षित आहे. परंतु तसं कुठलाही प्रकार आपल्या देशामध्ये सध्या तरी दिसून आलेला नाही. इवन नीट परीक्षेमध्ये जवळपास 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. एवढं गंभीर परिस्थिती असताना, एवढी गंभीर समस्या असताना देशाचे शिक्षण मंत्री यांनी नैतिकतेने या बाबींची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे असते. किंबहुना सरकारने तरी जे आंदोलन सोनम वांगचुक आहेत, अभिजित दिपके आहेत किंवा देशभरातले तमाम जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी ही मागणी केली आहे, जे उपोषणासाठी बसलेले आहेत, त्यांच्याशी चर्चेसाठी किंबहुना सरकारने तरी प्रयत्न करायला पाहिजे होता. परंतु सरकारने देखील त्यांना समजूनच उपेक्षितपणे त्यांना वागणूक दिली आणि चर्चेची दारं उघडायचा सोडा, चर्चेचा विषयच त्यांनी समोर येऊ दिला नाही. आणि त्याचमुळे तेच सोनम वांगचुक, ज्यांना संपूर्ण जग पर्यावरणवादी, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ म्हणून संबोधते, ज्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आणि जगातले असे काही देश आहेत जे त्यांना आपल्या देशामध्ये आमंत्रित करतात आणि त्यांच्या जाण्याने ते स्वतःच्या देशाला मोठेपण समजतात की हा एवढा मोठा वलय असणारा, व्यक्तिमत्व असणारा व्यक्ती त्यांच्या देशामध्ये आला, त्याबद्दल ते आभार व्यक्त करतात. त्याच व्यक्तीला आपल्या देशामध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 20 दिवसापर्यंत आमरण उपोषणाला बसावं लागतं आणि सरकार त्याची कुठलीही दखल घेत नाही. आणि याचमुळे देशातील बेरोजगार तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये असंतोष उदयास आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि त्यांनी दुसराही मूलमंत्र दिला की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार. मित्रांनो, याच विद्यार्थ्यांनी याच शिक्षणामुळे त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव त्यांना झाली आणि याच शिक्षणामुळे त्यांच्यामध्ये ताकद झाली या व्यवस्थेविरुद्ध लढण्याची. कारण या व्यवस्थेने लादलेले जे अन्याय आहे, या व्यवस्थेने लादलेले जे नियम आहेत आणि जे भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी या मजबूत
आणि ताकदबाज सरकारलाही टक्कर देण्याची ताकद या शिक्षणामुळे या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली, असंच आपल्याला एकंदरीत या प्रकारावरून म्हणता येईल. शिकलेले तरुण आहेत, संघटित आहेत. आजपर्यंत सरकार हे जात, धर्म, पंथ, प्रांत याच्यामध्ये विखुरण्याचा प्रयत्न जे लोकांना करत होते, त्याच लोकांमधून आलेले हे विद्यार्थी आहेत, हे तरुण आहेत, जे विविधतेतून आलेले आहेत, पण आज भारतीय म्हणून आपल्या मागणीसाठी, देशाच्या भविष्यासाठी उन्हात तापत आहेत आणि पावसामध्ये भिजत आहेत, केवळ देशाच्या भविष्यासाठी, तुमच्या आमच्या मुलांच्यासाठी. आणि हीच ते शिक्षणामुळे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सांगितलेले होते की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आज त्याच टप्प्यावर एकंदरीत हा जो आंदोलनाचा प्रवास आहे हा सुरू आहे असं आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, उद्याची 20 तारीख आणि या 20 तारखेमध्ये सरकार परत असंवेदनशीलपणे आजपर्यंत ज्या काही भूमिका घेतल्या, ज्या प्रकारे त्यांनी सोनम वांगचुक सारख्या व्यक्तींना भरकटत नेलं किंवा उचलत नेलं आणि आंदोलन दडपशाहीने दाबण्याचा प्रयत्न केला, उद्याही काय करतील काही सांगता येणार नाही. परंतु एक नक्की सांगतो की जी भीती संविधानाच्या बाबतीत, लोकशाहीच्या बाबतीत आणि या देशातील भारतीय असण्याच्या बाबतीत व्यक्त होत होती, या आंदोलनातून एक मात्र निश्चित झालं की या देशातल्या संविधानामध्ये या देशाच्या लोकशाही जिवंत आहे. संविधानामधले जे मूल्य आहेत, या संविधानातल्या मूल्यांनी या देशातील भारतीयांना भक्कम बनवलेलं आहे, मजबूत बनवलेलं आहे. आणि व्यवस्था कुठलीही असो, सरकार कुठलीही असो, त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी या देशातील विविधतेला एकत्र बांधण्याचं जी ताकद या लोकशाहीमध्ये आहे, एकतेमध्ये आहे, तेच आपल्याला या निदर्शनातून दिसून आलं. आणि भविष्यातही आपली लोकशाही बळकट राहील आणि देशातील एकता अखंडपणे राहील, हेच या बाबतीतून आपल्याला सांगतील. आणि उद्या सरकार आता या बाबतीत काय करेल आपल्याला नाही सांगता येणार. नक्कीच एक मात्र नक्की आहे की या देशातला तरुण, या देशातला विद्यार्थी आपल्या हक्कासाठी आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि हा हक्क त्याला आपल्या भारताच्या संविधानाने बहाल केलेला आहे. आपल्याला याबद्दल आपलं मत काय आहे हे नक्की कमेंट्सद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कराच आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा.